14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। ही संपूर्ण भारतामध्ये जयंती साजरी होते, परंतु 14 एप्रिलला पुणेकर सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन या ठिकाणी आपल्या फॅमिली सहित जात असतात। आणि त्यानंतरच्या ज्या तारखा आहेत 15 असेल 16 असेल या आपल्या आपल्या वस्तीच्या ठिकाणी हे लोक साजरी करताना दिसतात। अशाच ठिकाणची जयंती 15 तारखेला हडपसर भागामध्ये होणार आहे सर। हडपसर भागातल्या नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या, त्यामध्ये बुलेटची समस्या असेल, गुन्हेगारांची समस्या असतील किंवा जे लोक या ठिकाणाहून 14 तारखेला पुण्यात जाणार आहेत त्यांची पाणी पिण्याची समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील, या सगळ्या समस्यांच्या बैठकीमध्ये जे तुम्हाला समस्या मांडल्या त्यावरती काय नक्की आपण उपाययोजना केल्या? आज हडपसर पोलीस स्टेशनला येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगानं आढावा बैठक पार पडलेली आहे। यामध्ये सर्व मंडळांचे पदाधिकारी, त्याचबरोबर प्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी MSCB असेल, रस्ते असतील, आरोग्य असेल, सुरक्षा असेल, एकंदरीत महापालिका आणि पोलीस प्रशासनाशी निगडीत सर्व अडीअडचणी आमच्या समोर मांडलेल्या आहेत। त्या दिवशी सगळ्यांचं म्हणणं होतं की उन्हाळ्याचे दिवस आहेत, अवकाळी पाऊस येतोय, तर या रस्त्यावर जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, मग महापालिकेकडून असावी किंवा काही दानशूर मंडळीकडून पाणपोई लावल्या जाव्या। त्याचबरोबर काही किरकोळ कोणाला काही वैद्यकीय अडचण आली तर त्या ठिकाणी जागोजागी ॲम्ब्युलन्स असावेत, वैद्यकीय मदत केंद्र असावीत। त्याचबरोबर सगळ्यांची इच्छा असते की रेल्वे स्टेशनला जावं, तर त्यासाठी भेकराई नगर आणि शेवाळवाडी बस डेपोकडून एक शटल सर्व्हिस रेल्वे स्टेशन पर्यंत हडपसर पासून असावी। त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये सगळ्यांची पहिल्यांदाच मागणी आली, प्रत्येक मिरवणुकीबरोबर महिला पोलीस कर्मचारीही देण्यात यावा, आम्ही ती जागेवरच मान्य केलेली आहे। त्याचबरोबर ध्वनिक्षेपक आणि जे काही आकाशचिन्ह आहेत, पोस्टर्स बॅनर्स आहेत, त्या अनुषंगाने हे सर्वांनी सहमतीनं आणि नियमामध्येच सर्व गोष्टी होतील याबाबत आम्हाला खात्री दिलेली आहे। त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये कुणी मद्यप्राशन करून काही अडचण निर्माण करणार नाही या दृष्टीनेही आमची चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये सायलेन्सर काढून बुलेट चालवणारे जी मंडळी आहेत त्यांच्यावर सुद्धा मागील प्रमाणेच आम्ही कठोर कारवाई करणार आणि निश्चितपणे बुलेट जमा करून त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करणार, हे आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे। एकंदरीत हडपसर परिसरातील सर्व नागरिकांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वजण एकत्रितपणे येऊन पूर्ण तयारीनं जयंती उत्सवात साजरी करूया। धन्यवाद। तुम्ही दत्तक योजनेबाबतीत सांगितलं, काय नक्की योजना आणि काय या बाबतीत आम्ही मिरवणूक दत्तक योजना विस्तृतपणे नागरिकांसमोर मांडली, त्यांनाही ती आवडली। प्रत्येक मिरवणूक ही मिरवणुकीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे त्याच्यासोबत किमान एक महिला कर्मचारी, एक पुरुष कर्मचारी आणि एक होमगार्ड